वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा दयकरा विज्ञाधिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबापो, 4 नित्यपदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीव हा अनादीचा जीव हा तमात असतो. तो तिथं जडमूड स्थितीत पडलेला असतो. अनादीच्या देवता आपापल्या स्वरूपी असतात. त्यांची 9 स्वरूप आहेत आणि ते पंचप्रकारे युक्त असतात. पंचप्रकारानं युक्त आपल्याच सुखात मग्न असतात. आणि प्रपंच भैरव स्वरूपी असतो. तो निधीरूपाने असतो तिथं. आणि परमेश्वर चैतन्यपर असतात. आणि एक ते केवळ असतात. ते केवळ आहेत. ते तर एक जीव कैवल्य आणि एक पर कैवल्य असं म्हणले. एक जीव कैवल्य आणि एक पर कैवल्य. जीव कैवल्य ते परकैवल्य रमे आणि पर कैवल्य ते स्वस्वरूपी रमे. परमेश्वर आपल्याच स्वरूपात मग्न असतात. सृष्टीची रचना नसते. 4 पदार्थ वर असतात. एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद जीवाला देण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. तेव्हा जीव तमात असतो. त्याला अनाद्या लागलेली असते. त्यामुळं त्याचं स्वरूप आदगती आदरती झालेलं असते. त्यामुळं तो जीव हा परमेश्वर जरी देत असले आनंद, तरी जीव हा तो आनंद घेत नाही. आणि मग परमेश्वर ठरवतात की याला तर आनंद द्यायचा आहे, परंतु याची अनाद्या काढून टाकावं लागेल, छेद करावं लागेल, मग नंतर याला आनंद. कारण एका माणसाला जर समजा एखाद्या माणसाला जर रोग झालेला असला आणि त्याला कितीही पंचपक्वानाचं अन्न खाऊ घातलं आपण, तर तो खाणार नाही. त्याप्रमाणे आपल्याला ही मूळचीच अनाद्या लागलेली आहे. अनाद्या म्हणजे काय? अनाद्या म्हणजे जीवस्वरूपावर असलेला मूळचा दोष. तर तो दोष जो आहे, तर त्या दोषामुळं म्हणजे तो एक रोग आहे आपल्याला लागलेला. आणि त्या रोगामुळं आपण आदगती आदरती झालेलो आहोत. त्यामुळं आपण परमेश्वरी आनंद घेतला नाही. मग परमेश्वर ठरवितात की जीवाला प्रपंच रचावं लागेल, प्रपंचाची रचना करावं लागेल, प्रपंचात जीवाला न्यावं लागेल, त्याला मनुष्य देह द्यावं लागेल, मला स्वतःला जावं लागेल प्रपंचात आणि अवतार धारण करावं लागेल, याला ज्ञान द्यावं लागेल, आचरण सांगावं लागेल कसं करायचं, आणि ते रोग नीट करण्याचा उपाय त्याला सांगावा लागेल. आणि त्यानं जर तो जर वागला त्याप्रमाणे, तर त्याचा रोग निश्चित नीट होऊ शकतो. म्हणजे अनाद्या निघू शकते आणि ते परमेश्वरी आनंदाला प्राप्त होऊ शकतो. तर असं ठरवितात. आणि मग ही प्रवृत्ती माया जाणते आणि माया जीवाला तमातून बाहेर काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागते आणि प्रत्येक जीवाला एक चिटकीते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले. संलग्नाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे. जीवाचा विकास देखील 100 ब्रह्मांड एवढा आहे. ते दोघं तमातच एकत्र झाले. मायानं जीवावर आणि संलग्नावर 8 प्रक्रिया केल्या. विकरे संचरे विये प्रसवे हलवी डोचली उघडी लोटी. 4थी प्रक्रिया आहे विकरे संचरे विये प्रसवे नावाची 4थी प्रक्रिया आहे. त्या 4थ्या प्रक्रियेमध्ये मायानं जीवाला अर्ध तमात काढलं आणि अर्ध हरितात जोडलं. आणि मग आता जीव तमात अर्ध आहे, 50 ब्रह्मांड तमात आहे आणि 50 ब्रह्मांड हरितात आहे. आणि अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात. मग जीव कबूल करतो आणि संलग्न मात्र म्हणतो की मी तुझा अंश नसून मी तुझ्या एवढा मोठा आहे, असं तो म्हणतो. तर हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान आहे. जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे. तो मायेचा अंश नाही, तरी तो स्वतःला मायेचा अंश समजतो. हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. आणि संलग्न हा
एक मायेचा अंश असून देखील स्वतःला मायेचा म्हणजे स्वतः माया एवढा मोठा समजितो, हे त्याचं अन्यथा ज्ञान आहे. आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच झाला आणि त्या संकोचालाच आद्यमळ म्हणतात. माय बाबू, आद्यमळ म्हणजे आद्यमळाला धातू म्हटलेलं आहे एका ठिकाणी. परमेश्वरानं त्याला धातू म्हणलेलं आहे. धातू का म्हणलं आहे? कारण आद्यमळ हा अनादिदेवर आलेला कलंक आहे. ज्याप्रमाणे आपण जर एखादं तांब्याचं भांडं पावसात ठेवलं तर त्या भांड्याला हिरवा कलंक येतो. त्याप्रमाणे अनादिदेवर आलेला कलंक म्हणजे आद्यमळ आहे. त्यामुळं आद्यमळाला आद्यमळ म्हणतात. त्यामुळं आद्यमळाला धातूमळ म्हणतात. तर धातू त्याच्यात म्हणण्याचं दुसरं काही कारण नाही, तर तो धातूमळ आहे. आणि तो अनादि त्याचं कारण आहे. आद्यमळाचं कारण अनादि आहे. आद्यमळ हे विश्वमळाचं कारण आहे आणि विश्वमळ हे खालील सगळ्या मळाचं कारण आहे, असं आहे ते. आणि मग आद्यमळ म्हणजेच जीवाचा संलग्नाचा संकोच. तो संकोच किती झाला? तर जीव 100 ब्रह्मांड एवढा होता, तो संकोचला आणि त्याचं स्वरूप फक्त 10 ब्रह्मांड एवढं राहिलं, जीवाचं आणि संलग्नाचं दोघांचं बी. आणि मग मायानं पुन्हा 5वी प्रक्रिया केली, 6वी केली, 7वी उघडी प्रक्रिया केली आणि जीवाला तमातून हरितात लोटून दिलं. आता जीव हरितात आलेला आहे आणि हरितात आल्यावर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं होतं. आणि तिथं आल्यानंतर त्यानं आपल्या अंगाला मळ लावून घेतले. पहिला म्हणजे विश्वमळ लावला, नंतर प्रकृतिमळ लावला, विकृतिमळ लावला, विकृतिमळ लावला, असे 81 कोटी 6,09 देवतेचे मळ लावून घेतले अंगाला. आणि या मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर मायबाबा, ह्या सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर आपल्याला आज पाहायचं होतं की आद्यमळ म्हणजे काय. तर आद्यमळाचा रंग कसा आहे? आद्यमळ कोणाचा मळ आहे? आद्यमळ हा मायेचा मळ आहे, मायेनं लावलेला मळ आहे. तो निप्रपंचिक आहे, तो काय प्रपंचाचा नाही, तो नाममात्र संकोच आहे. आद्यमळ म्हणजे नाममात्र संकोच आहे. जेव्हा तमातून निघला, तमातून निघाल्यानंतर अर्धा तमात राहिला, अर्धा हरितात राहिल्यानंतर त्याला तो आद्यमळ लागलेला आहे. आणि आद्यमळ म्हणजे नाममात्र संकोच. त्या खोटं बोलल्यामुळं किंवा अन्यथा ज्ञानामुळं त्याचा झालेला तो संकोच आहे. तो काही असा एखादा पदार्थ नाही किंवा तो प्रपंचिक नाही. तो आणि तो त्याला विधेयी म्हणतो, विधेय आहे तो, त्याला देह नाही. तर असा आद्यमळ आहे. तर ह्या आद्यमळाचा नाश केव्हा होतो? माझ्या बाबा, या आद्यमळाचा नाश 2 वेळेस होतो. एक वेळेस जेव्हा सृष्टीचा संहार होतो ना, माया सृष्टीचा संहार होतो करते आणि माया जीवाला सगळ्या जीवाला हरितात आणून ठेवते. आणि तिथं मग अगोदर ती माया प्रपंचाचा म्हणजे स्थूळ प्रपंचाला म्हणजे भेंडाला अग्नी लावून देते, प्रलय अग्नी. मग तो भवन फुटतो आणि त्याचे 5 भूत 3 गुण वेगळे होतात. आणि नंतर मग हा प्रपंच फुटायला लागतो. कोणचा? सूक्ष्म प्रपंच. हा जीवाच्या अंगावर असतो, तो मळरस जीवाच्या स्वरूपावर असलेला लागलेला तो, ती म्हणजेच मळरचना. आणि ती मग विखो इंद्रिय विलाय जाय, इंद्रिय अंतकरण विलाय जाय, अंतकरण देह विलाय जाय आणि देह विदेह विलाय जाय आणि विदेह ते नित्य, असं म्हणलेलं आहे स्वामीने श्री चक्रधर स्वामी महाराजांनं. तर मग त्याप्रमाणे तो ज्यावेळेस मग आता म्हणजे तिथं 81 कोटी 6,09 मळ हे हरितामध्ये म्हणजे नाशले जातात. परंतु म्हणजे याचे ते जाऊ, त्याच्यात ते जाऊ. पण माया जेव्हा जीवाला हरितातून तमात नेते, तमाकडे नेते आणि त्या मार्गे जात असताना जीवाचा जो संकोच झालेला होतो तो विकास होतो आणि मग ज्यावेळेस जीव तमात प्रवेश करता होतो त्यावेळेस त्यावेळेस त्याचा म्हणजे विकास 100 ब्रह्मांड एवढा होतो. आणि हा जो आद्यमळ आहे हा मळ ऑटोमॅटिकली नासून जातो. मायबाबा, हा एक प्रकार आहे, एक मार्ग आहे मळ हा म्हणजे आद्यमळ नासण्याचा. आणि दुसरा मळ म्हणजे ज्यावेळेस जीव परमेश्वराला अनुसरतो आणि परमेश्वराची अस्थिपरी आचरतो आणि त्या पुंज समाजाला प्राप्त होतो. मग ज्यावेळेस त्याचं परमेश्वर त्याला काढून घेऊन जातात तिथून आणि मग त्याचा उद्धरण सुरू होतं आहे. मग त्याला परमेश्वर काय देतात? अप्रोक्ष ज्ञान देतात. अप्रोक्षामध्ये मळाचा कर्माचा नाश होतो
आणि सामान्यमध्ये मळाचा नाश होतो. 81 कोटी 6,00,009 देवतेच्या मळाचा नाश होतो. पण जेणे लावले ते तो फेडी, पण तेने नाहिले ते ते त्याच्याने न फेटे. आणि मग तो आद्यमळ काही फिटल्या जात नाही. मग नंतर ज्यावेळेस कृपास्पदीचे दुःख देतात परमेश्वर, आणि कृपास्पदीचे दुःख दिल्यानंतर ज्यावेळेस अनादी अयोध्येचा छेद करतात, अनादी अयोध्येवर चौची रचना असं लक्षण स्थळात म्हणलेलं आहे. तर अनादी अयोध्या अज्ञान नावाचं एक भांडं आहे, हे मडकं आहे. अन्यथा ज्ञान नावाचं दुसरं मडकं, तिसरं मडकं आद्यमळ आणि चौथं मडकं जीवत्व. असे अनादी अयोध्येवर 4 मडके आहेत. म्हणजे खालची लहानीतल्या वरचील पडे तळीतील गडबडी. म्हणजे खालचं मडकं हे अनादी अयोध्या आहे, आणि तिच्यावर 4 मडके आहेत: अज्ञान, अन्यथा ज्ञान, आद्यमळ आणि जीवत्व. आणि त्यावेळेस त्याला छेद करायचं काम गरज पडत नाही. अनादी अयोध्या छेदली की तो आद्यमळ छेदला जातो. मायबाबो, याप्रमाणे आद्यमळ नाचण्याचे 2 प्रकार आहेत. आद्यमळ नष्ट होण्याचे ते तुम्ही जाणून घ्या आणि आपल्या हृदयात ठेवा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि जर तुम्ही ह्या आपल्या देवल ऑफिशियल ग्रुपला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.